मित्रांनो, तुम्हाला मी अशीच माहिती देत आहे की उत्तन भाटेबंदर या गावातील आदामोगीच्या सर्व भागणी इथे आलेल्या आहे। त्या चर्चकडे म्हणजेच चर्चकडे नाही, वर्लीच्या क्रॉसजवळ तर त्या दर्शनासाठी आलेले आहेत। आणि बाकीची माहिती तुम्हाला ह्या म्हणजेच क्रॉस जो बांधण्यात आलेला आहे याच्यामध्ये जास्तीची सहकार्य ज्यांनी केलेले आहेत म्हणजेच ते ब्रदर विन्सन, ते आपल्याला सांगणार आहेत बाकीची माहिती। तर आपण आता त्यांची स्वतः प्रतिक्रिया घेणार आहोत। तर चला त्यांची प्रतिक्रिया घेऊया। आणि आता आपण स्मारकाचा फोटो बघितला आहे, त्याच्यावर नाव बघितले, कॅथरीन बॅप्टिस्मा केनी हे कोण होते, यांच्या नावाने स्मारक का बांधलं याची हिस्ट्री मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो। कारण एक कॅथरीन बॅप्टिस्मा केनी एक ट्रस्ट आहे। ही 1895ला ती जी बाई होती, ती बाई कॅथरीन बाई आमच्या गावात यायची आणि आमची लोक होडी घेऊन समुद्रात जायची, भावरा आणायची, खाल्यावर सुकत घालायची आणि त्या याच्यात ती यायची, आमच्या बायकांच्या जवळ बसायची आणि विचारपूस करायची काय चाललंय काय। तेव्हा आमचं गाव म्हणजे गरीब गाव होतं आणि त्या याच्यात ती आमच्या बायकांना माहिती द्यायची का तुमच्या मुलांना शिक्षण द्या, चांगली प्रगती होईल, शिकलेत मुलं शिकलीत तर तुमची प्रगती, गावाची, तुमच्या समाजाची चांगली प्रगती होईल। अशी ही महान बाई, तिने त्यावेळी म्हणजे 130 वर्षापूर्वीचं नियोजन होतं तर तिने एक तिची प्रॉपर्टी आपल्या चर्चसाठी दान केली आणि त्या चर्चला 75% तिने रक्कम जो इंटरेस्ट येईल त्या इंटरेस्टवर 75% रक्कम चर्चला देणार आणि उरलेले 25% रक्कम आपल्या गावात देणार। गावात एक ईस्ट इंडियन विभाग आहे, त्या विभागाला अनेक वर्ली कोलीवाडा विभाग आहे, अशा विभागाला त्यांनी ते वाटून दिलेलं आहे। आणि त्या योजनेत आम्हाला वर्षाकाठी काही पैसे येतात, त्या पैशात आम्ही आमच्या गावकऱ्यांना शिक्षणासाठी, मेडिकल हेल्थसाठी, परत क्रिसमस सण असला का सणासाठी अशा बऱ्याच योजना आम्ही राबवतो। मुलांचा गुणगौरव सोलार राबवतो। अशा या योजनेमध्ये त्या एक ट्रस्टमध्ये या चालू वर्षी मी निवडून आलेलो, म्हणजे 5 वर्षापूर्वी मी या ट्रस्टवर निवडून आलेलो। त्याच्यात मला सुचलं का या बाईने आपल्याला इतकं काम केले का त्या बाईच्या नावाने आपण काहीतरी बनवू, तिचं नाव जे गावगावी होईल। आणि या मुंबई शहरात ते माझ्या क्रॉस बनवायचं स्वप्न आलं आणि मी ते सुरू केलं आणि त्या बाईचं नाव आज मला वाटतं गावोगावी नाही, बाहेर गावी पण जाईल त्या बाईचं नाव आणि त्या बाईचं नाव गेलं पाहिजे। कारण अशा प्रॉपर्टी कोण दान करत नाही। त्या बाईचं वैशिष्ट्य म्हणजे तिने आम्हाला दिलं, त्या आमच्या गावाचं पण एक देणं होतं का आमचं ते परत करणं आणि त्याप्रमाणे आम्ही हा स्मारक कॅथरीन बॅप्टिस्मा केनी स्मारक हे आम्ही बनवलं आणि तिच्या नावाने एक हॉल पण बनवला आम्ही, समाजासाठी त्याचा उपयोग होतो। कॅथरीन केनी कोळी ख्रिश्चन समाज हॉल असा मंदिर बनवलेला आहे आम्ही। अशा या योजना बनवल्यात आणि त्या बाईचे खरोखर धन्यवाद मानतो। कारण ही जे त्यांनी केले ते शेवटपर्यंत चालत राहील। म्हणून बोलतो ना आपण, आमची पिढी जाईल दुसरी पिढी येईल पण तिचे पैसे संपणार नाहीत आणि तिची जी मदत आहे ती आम्हाला मिळत राहते। त्याबद्दल त्या बाईचे आभार मानतो आणि देवाला सांगतो का तिच्यावर ती भरपूर कृपा दृष्टी तिच्यावर वळव आणि त्यांना भरपूर आशीर्वाद दे आणि तुमच्या स्वर्गात तिला जागा दे। तुम्हाला मग नक्कीच तिला स्वर्गात जागा भेटली असेल आणि त्याबद्दल आम्ही त्या बाईचं आभार मानतो। विशेष करून त्यांचे जे पती होते बॅप्टिस्मा केनी, त्यांनी हे सर्व नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। आणि हा जो क्रॉस आहे हा गावोगावी लोकांनी बघावा, गावोगावी लोकांनी बघायला यावं। कारण मुंबई शहरात हा 1 नंबरचा क्रॉस आहे आणि माझं स्वप्न होतं का हा जो क्रॉस आहे तो मुंबई शहरातच नाही बाहेरगावी पण गेला पाहिजे आणि याचं पण आमचं काम चालू असेल। कोणाला याबद्दल काही मदत द्यायची असेल तर आम्ही ते चॅरिटी कमिशनरला आता आम्ही सबमिट केलेले आहेत पेपर आणि ते पण आमचं काम चालू आहे आणि चांगलं आणखी सुंदर करता येईल त्याच्यावर आमचं नियोजन आहे। आणखी भरपूर आम्ही योजना राबवणार आहोत, त्याबद्दल तुमचे आशीर्वाद, लोकांनी आशीर्वाद द्यावे, ते यावे, बघावे। धन्यवाद।
कारण हा क्रॉस बघायला बरीच लोक वसईवरनं आलेली, उतनवरनं पण आलेली, बऱ्याच गावोगावची लोक बघायला येतात। याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या क्रॉसचं वैशिष्ट्य 6 वर्षापूर्वी वेलंकणी येथे मी गेलेलो होतो, तेव्हा मला असं वाटलं की आपल्या इथे पण एक असं भव्य मोठं स्मारक जिजसचं उभं करावं। आणि हा जो स्पॉट आहे तो चारी बाजूने सिलिंगवरनं शिवाजी पार्क माहीम बँड्रावरनं दिसेल आणि तसाच दिसतो। तुम्ही जर आता येताना आला असतात तर तुम्हाला तो क्रॉस दिसला असेल। तर तो 6 वर्षापूर्वी त्याचं हे झालं, साक्षात्कार झाला का बांधायचा। मग त्यावेळी फादर मार्शल लोपिस तिथे तेव्हा ते प्रवचनसाठी असायचे, मिसाला असायचे वेलंकणीला। मग मी आणि योगायोगाने ते माझ्या बाजूलाच आलेले, जिथे ते राहत होते लॉजमध्ये त्याच्या बाजूलाच मी हॉटेलमध्ये ते आलेले। तर मी सहज विचारलं, फादर एक विचारायचं होतं काही, ते असं माझं नियोजन आहे वरली कोलिवड्यामध्ये भला मोठा क्रॉस बांधायचा आहे, 20 फुटाचा क्रॉस बनवायचा आहे, तर तुम्ही जरा प्रार्थना करा। तर फादर बोला मी नक्की प्रार्थना करेन। आणि त्या फादरांनी प्रार्थना केली आणि नियोजन करता करता 5 वर्ष अशी झटापटाने निघून गेली आणि 5व्या वर्षी त्याची सुरुवात झाली, म्हणजे 5 वर्षानंतर त्याची सुरुवात झाली। आणि मी मग इथेच आपल्या इथे पटांगणात मार्शल लोपिस फादरांना आणलं आणि मास हे केलं, म्हणजे आपलं काम सुरू करायच्या वेळी त्यांचं मास केलं आणि फादरांनी मास केलं सुंदर। 400-500 लोक होती प्रार्थनेला आमच्या गावातलीच, आणि त्या याच्यात आम्ही हे केलं। आणि त्याच्यानंतर आता इतका फंड जमा करायचा आहे, तो फंड कसा जमा करायचा हा विचार मनात होता। तर आमच्याच गावातील फ्रान्सिस अल्बुक्कर यांचे मोठे चिरंजीव रॉनी अल्बुक्कर यांना मी सांगितलं का असं आपल्याला करायचं आहे। त्यांनी तो मुद्दा पटकन उचलला आणि तिथेच सांगितलं का जो क्रॉसचा खर्च येईल तो मी देईल। तर आम्ही म्हणजे देवाचीच योजना होती ती, आणि ती योगायोगाने झाली चालू। त्यांच्या मुलांनी, त्यांनी आणि त्यांच्या भावानी रॉनी अल्बुक्कर आणि हॅरेल अल्बुक्कर यांनी त्याचा तो खर्च उचलला आणि फाउंडेशनचं काम चालू झालं। त्याच्यानंतर भरपूर असे डोनेशन येत गेले, आमच्या गावातलेच डोनेशन येत गेले, बोलू पैसे कसे जमायचे। आणि असं करतात 200 लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्यांची नावं आम्ही इथे सर्व लिहिलेली, ज्याने ज्याने आम्हाला मदत केली त्यांची नावं आम्ही लिहिलीत। आणि आपला क्रॉस आहे हा जो खरोखर म्हणजे ब्लेसिंग क्रॉस बोलतात। आमचे फादर होते विल्सन डिमेलो आणि हेनरी फादर, त्यांनी सांगितलं का हा फादर आहे, हा तुमचा क्रॉस आहे तो हा म्हणजे ब्लेसिंग केलेला क्रॉस आहे। आणि ज्या दिवशी आपले 14वे पोप लिओ त्यांची नियुक्ती झाली त्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं, त्याच दिवशी त्यांची नियुक्ती आणि आपल्या क्रॉसचं उद्घाटन ठरलं 8 मे। पण योगायोगाने बोलायचं झालं तर पोपची नियुक्ती अशीच होत नाही, त्यांना जेव्हा साक्षात्कार घडतो तेव्हा होते आणि त्याच दिवशी आपला असा क्रॉसचा होता। आणि अडचणी भरपूर आल्या, त्यासाठी जागा पाहिजे होती आम्हाला। ती जागा नऊ पाटील समाज आणि गावकरी इस्टेट कमिटी आमच्या गावाची एक कमिटी आहे, त्यांनी आम्हाला अशीच मोफत दिली। आणि बाकी ज्यांची खळी होती, खळीतमध्ये चार्ली हावल्या नाकवा यांचं खल्लं त्यांनी दिलं। त्याच्यानंतर बाजूला आजूबाजूची थोडी ज्यांची जागा घेतली त्यांनी जागा दिली, मी नावं घेत नाही सर्वांनी, पण भरपूर जणांनी यांच्या मदत केली, इकडनं वाढवली हा परिसर 1000 फुटाचा आम्ही करून घेतला। त्याच्यानंतर खालती शिड्या बांधल्या आणि अशीच अजून डेव्हलपमेंटची कार करायची आहे। तर देव तर पाठीचा आहे आणि आतापर्यंत आता तुम्ही बघितलं असेल एप्रिलपासून पाऊस चालू झाला, मेपासून, तर मेला भयंकर, ज्या दिवशी आपला प्रोग्राम होता भयंकर वादळ होतं पण पाऊस पडला नाही। आणि आत्तापर्यंत दर मंडेला आमची प्रार्थना होते, इथे प्रार्थना करून संध्याकाळी रोजरी करतो आम्ही दर फ्रायडेला, आपलं मंडेला 6 वाजता। त्या प्रार्थनेला अजून एकदाही पाऊस पडला नाही, म्हणजे ती प्रे होते त्या दिवशी पाऊस। आता आम्ही आता इतका पाऊस पडतो पण आम्हाला माहिती आहे उद्या पाऊस पडणार नाही। संध्याकाळी 6ला पाऊस नसताना आमची रोजरी संपली काही येईल तो, पण रोजरीच्या पाऊस इतका महान क्रॉस झालेला आपला। तर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद।
असेच तुम्ही येत राहा आणि दुसऱ्यांना पण सांगा बघायला. जर आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही तुमची चहा पाण्याची पण व्यवस्था केली असती. आम्हाला माहिती नाही काय सांगितलंय. हां, तर तुम्ही आलेत बरं वाटलं. दुसऱ्या लोकांना पण सांगा या क्रॉसचं. आणि तुम्ही याच्याबद्दल तुमच्या आता कधी फादर मार्शल लोक येतील कधी त्यांनाही विचारा का ही योजना कशी झाली. आणि योगायोगाने आता वेलंकणीचं सांगायचं झालं म्हणजे मी यावर्षी वेलंकणीला गेलो 6 वर्षानंतर गेलो. माझ्या मनात नाही काय नाही. मी आपला मिसाला गेलो पहिल्या दिवशी. नंतर गर्दी भयंकर गर्दी बघून बोललो आता आपण जरा 4-5 वर्षांनी येऊया इथे. बोललो लई गर्दी आहे आपल्या इथेच करूया आपला वेलंकणीचा सण मोठा. तर अशी योजना आली मनात. आणि नंतर ते चॅपल बोललो मोठं करूया. आमच्या क्रॉसजवळ एक चॅपल आहे ते वेलंकणीचं चॅपल मोठं करायचं आहे असं नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी मी चर्चला गेलो. चर्चला गेल्यावर बसलो. मी पुढेच बसतो या मिसाच्या इथे पुढे बसतो खालती बसलेलो. तर सहज बोललो माऊली बोललो मला ना आपले चॅपल बनवायचं तुमचं. तर माऊलीने साक्षात्कार दिला. सांगायची गोष्ट नाही पण तिने सांगितलं का ते बाजूला ठेव. तुम्ही पहिला माझे आभार मानलेस का नाही. माझ्या डोळ्यात ना अश्रू आत होती. काय करायचं आता चुकी झाली बोलून माझी. आणि मी आभार मानले. अख्खी मिसा मी रडत होतो. आज साक्षात्कार होता माऊलीचा आणि आज सगळ्यांना सांगायचाच होता. तो आज योगायोगाने सांगायचं झाला. मी मनात येत होतं का फादरांना सांगावं पण मी नाही सांगितलं. पण आज योगायोगाने तुमच्या पुढे तो सांगण्यात आला. असं या माऊलीचं महत्त्व आहे. आणि या माऊलीच्याच कृपेने आपल्याला हा क्रॉस आपण उभा केला आहे. तिचेच आभार मानायचे. आणि मी बाकीचं मिसा द्यायचं काम केलं सर्व आभार मानायचं काम केलं त्याबद्दल माऊलीचे धन्यवाद. आवे मरिया आवे मरिया आवे मरिया. परमेश्वर शक्तिमान बापा दिलस तुम्ही तुझा पुत्र मला स्वर्गाची वाट नवरावला गौरव देवाचा होवाला. जय जयकार करा बापाचा जय जयकार करा आत्म्याचा जय जयकार करा ख्रिस्ताचा मरियेचे पुत्राचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय टेक केअर.